मंडळी, पुण्यासारख्या शिक्षणाच्या केंद्रात स्वप्न घेऊन आलेली एक 30 वर्षांची पीएचडी करणारी विद्यार्थिनी. संशोधनात करिअर करायचं, नाव कमवायचं, आयुष्य उभं करायचं हेच तिचं ध्येय होतं. मेहनत, अभ्यास आणि भविष्याची स्वप्न सगळं काही योग्य दिशेने चाललं होतं. पण या प्रवासातच एक वळण आलं. ज्या गाईडवर तिने विश्वास ठेवला, ज्याच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा होती, त्याच्याकडून तिच्यावर मानसिक छळ, गैरवर्तन आणि सततचा दबाव सुरू झाला. सुरुवातीला दबावाखाली येऊन तिने हे सगळं सहन केलं, दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण हा त्रास थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच गेला. ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली ही गैरवर्तनाची साखळी इतकी भयानक झाली की अखेर त्या तरुणीने स्वतःचं आयुष्य संपवलं. पण मंडळी, या घटनेच्या फक्त 2 दिवस आधीच त्या प्राध्यापकाने स्टॅम्प पेपरवर स्वतःची चूक मान्य केली होती आणि पुन्हा असं करणार नाही असं लिहून दिलं होतं. पण मनावर झालेल्या जखमा इतक्या खोल होत्या की त्या शब्दांनी भरून निघाल्या नाहीत आणि अखेर सगळं संपलं. वेदना, अपमान आणि सततच्या मानसिक तणावाला कंटाळून तिने शेवटचा निर्णय घेतला आणि मागे राहिली एक नोट आणि अनेक अनुत्तरित प्रश्न. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, त्या तरुणीने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, त्या नोटमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि या तरुणीच्या वडिलांनी आपल्या फिर्यादीत नेमकं काय सांगितलंय, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, या घटनेची सुरुवात होते पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातून. चिंचवडमध्ये राहणारे या तरुणीचे वडील आपल्या कुटुंबासोबत गावी गेले होते, कारण घरात एका नातेवाईकाचा दशक्रिया विधी होता. त्यामुळे सगळं कुटुंब भोर तालुक्यातल्या त्यांच्या घरी एकत्र जमलं होतं. पण त्यांची मुलगी मात्र पुण्यातच होती. दरम्यान चिंचवडमधून त्यांना एक फोन येतो आणि तो फोन असतो त्यांच्या मुलीच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलाचा. तो घाबरलेल्या आवाजात सांगतो, सर, मी खूप वेळापासून बेल वाजवतोय, पण तुमची मुलगी दरवाजा उघडत नाहीये. आतून काहीच प्रतिसाद मिळत नाहीये. तुम्ही कुठे आहात? हे ऐकून वडील थोडे चिंतेत पडतात. ते त्याला सांगतात की आम्ही सगळे गावी आलोय, पण ती घरीच आहे. मग तो मुलगा पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवतो, बेल वाजवतो, पण आतून काहीच हालचाल होत नाही. शांतता आणखीनच भीतीदायक वाटायला लागते. शेवटी त्याने शेजाऱ्यांना बोलावलं, आणखी 1-2 जणांना सोबत घेतलं आणि सगळ्यांनी मिळून दरवाजा तोडला. पण दरवाजा उघडताच जे दृश्य समोर आलं ते पाहून सगळेच हादरले. बेडरूम मध्ये 30 वर्षांची पीएचडी करणारी ती तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. सगळं काही एका क्षणात संपलं होतं आणि याच दरम्यान तिच्या जवळ एक चिठ्ठी सापडली, अर्थात जी तिने आयुष्य संपवण्याच्या काही क्षणांपूर्वी स्वतः लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत 2 ठळक उल्लेख होते आणि ते 2 उल्लेख जेव्हा तपास यंत्रणेकडे पोहोचले तेव्हा या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळालं. तपासात समोर आलं की पीएचडी करणारी विद्यार्थिनी गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होती आणि त्यामागचं मुख्य कारण होतं तिचाच गाईड, बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक डॉक्टर ए बिनियमिन. या नोटमध्ये त्या डॉक्टरांचा स्पष्ट उल्लेख होता आणि तो केवळ नावापुरता नव्हता, तर या सगळ्या त्रासासाठी जबाबदार म्हणून होता. इतकंच नाही तर त्याआधी त्याच्याकडून तिच्यावर अशाच प्रकारचा त्रास, गैरवर्तन आणि मानसिक छळ होत असल्याचंही यात नमूद करण्यात आलं होतं. म्हणजेच हा 1-2 दिवसांचा किंवा अचानक घडलेला प्रकार नव्हता, तर बराच काळ चाललेला एक सायलेंट टॉर्चर होता, जो बाहेर कुणालाही पूर्णपणे दिसून आला नाही, पण आतून मात्र त्या मुलीला पूर्णपणे तोडत होता. या सगळ्याचा जेव्हा घटनाक्रम उलगडू लागला त्यावेळी त्यामध्ये मुलीच्या वडिलांचा जबाब देखील पुढे आला आहे. मंडळी, खरं तर या घटनेच्या फक्त 2 दिवस आधी म्हणजे 9 एप्रिल 2026 ला दुपारी साधारण 2:15च्या सुमारास या मुलीने आपल्या वडिलांना फोन केला होता. घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली होती, तुम्ही लगेच शिवाजीनगर कोर्टात या. मी इथे पोहोचले आहे आणि माझ्या गाईडने माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. हे ऐकताच वडील क्षणाचाही विलंब न करता कोर्टात पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर मुलीने त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि काही वेळातच संबंधित प्राध्यापक, ज्याच्याकडे ती पीएचडी करत होती, तोही तिथे आला. त्यानंतर त्या प्राध्यापकाने स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात आपली चूक कबूल केली. मी तिच्यासोबत गैरवर्तन केलं, या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे, मी माफी मागतो आणि पुन्हा असं कधीच करणार नाही, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं. त्या क्षणी कदाचित असं वाटलं होतं की आता हा प्रश्न मिटेल, न्याय मिळेल आणि सगळं पूर्ववत होईल. घरी परतल्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, हे सगळं अचानक कसं? तू आधी काही बोलली का नाहीस? तेव्हा ती हळूहळू सगळं सांगू लागली. 2025 पासून तिच्यावर हा त्रास सुरू होता. सुरुवातीला भीतीमुळे तिने सहन केलं, दुर्लक्ष केलं, पण ऑगस्ट 2025 पासून हा छळ वाढत गेला. मानसिक दबाव, गैरवर्तन आणि सततची एकच भीती की तिची पीएचडी पूर्ण होईल का नाही.
आतून ती दररोज तुटत होती, पण बाहेरून सगळं ठीक असल्यासारखं दाखवत होती आणि कदाचित याच शांततेचा गैरफायदा घेतला गेला. दरम्यान या 30 वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणाची भोसरी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीच्या आधारे बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया इथं प्राध्यापक आणि सहाय्यक संचालक म्हणून काम करत असलेला आरोपी डॉक्टर ए बिनियमिन याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या न्यायालयाने त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पण मंडळी, शिक्षणाच्या मंदिरात जर अशा प्रकारचा छळ होत असेल तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? एकीकडे करिअरची स्वप्न तर दुसरीकडे गाईड सारख्या जबाबदार व्यक्तीकडून होणारा त्रास. या दोन्हींच्या मध्ये अडकलेली ही तरुणी शेवटी स्वतःच्याच आयुष्यावर पूर्णविराम देऊन गेली. ही फक्त एका मुलीची कहाणी नाही, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज आहे, जो भीतीपोटी गप्प बसतो, जो अन्याय सहन करतो कारण त्याला वाटतं आपलं करिअर धोक्यात येईल. म्हणूनच गरज आहे अशा प्रकरणांकडे फक्त बातमी म्हणून न पाहता एक इशारा म्हणून पाहण्याची, प्रणालीत बदल घडवण्याची आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित निडर वातावरण देण्याची. तुम्हाला काय वाटतं? अशा घटना थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.